राज्याचंच नाही तर अवघ्या देशानं लक्ष वेधलेलं आहे। ती म्हणजे पुणे कार अपघात प्रकरणी चर्चेत आलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलेलं आहे। मात्र पुणे पोलिसांच्या आशीर्वादामुळेच अग्रवाल कुटुंब कायद्याच्या कचाट्यातून वाचलेलं आहे। पण आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा एकदा ते प्रकरण चर्चेत आलेलं असून सुरेंद्र अग्रवालचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचं उघड झाल्यानंतर देखील पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल विषयी मवाळ भूमिका घेतलेली होती असा आरोप अजय भोसले यांनी केलाय। आणि आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा 1.5 दशकांपूर्वीच्या गोळीबाराची घटना चर्चेत आलेली आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। थेट वैभवकडे जाऊयात। वैभव, कार ॲक्सिडेंट होतो, मुलगा अल्पवयीन आहे, दारू पितो अल्पवयीन असून देखील त्यानंतर याच्या दोघांचा बळी जातो आणि हे थेट कनेक्शन पोहोचतं अंडरवर्ल्ड पर्यंत आणि तरी देखील कारवाई जी आहे ती झाली नसल्याचं समोर आलेलं होतं। मवाळ भूमिका पोलिसांची दिसली गेली आहे। काय सविस्तर अपडेट्स आहेत या संपूर्ण घटनेसंदर्भात? मनाली 2007चं हे सगळं प्रकरण आहे। अग्रवाल कुटुंबीय हे काही पहिल्यांदा वादात सापडलेले नाहीत या हिट अँड रन केसच्या प्रकरणामध्ये। 2007 साली सुद्धा या मुलाचे अल्पवयीन आरोपी जो या हिट अँड रन मधला त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यांचे भाऊ राम अग्रवाल यांच्यामध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून जोरदार वाद झालेले होते। हे वाद इतके विकोपाला गेलेले होते की या वादामध्ये मध्यस्थी करणारे शिवसेनेचे नेते जे आहेत अजय भोसले यांची सुपारी सुरेंद्र अग्रवाल यांनी दिलेली होती। ती ही छोटा राजांचा जो सहकारी आहे त्याची दुबईमध्ये भेट घेतलेली होती त्यांनी, विजय तांबट याची, आणि त्याची अजय भोसले यांची सुपारी देण्यात आलेली होती। अजय भोसले हे वडगाव शहरी विधानसभेतून निवडणूक लढवत असताना तेव्हा प्रचार सुरू होता। या प्रचाराच्या दरम्यान त्यांच्यावरती बंड गार्डनच्या जवळ फायरिंग करण्यात आलेलं होतं आणि सुदैवाने या घटनेमध्ये तेव्हा अजय भोसले हे बचावले। या सगळ्या प्रकरणात बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास जो आहे तो त्यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांना तत्काळ जामीन या प्रकरणामध्ये मिळालेला होता आणि नंतर हे प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये सुद्धा गाजलेलं होतं आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडीकडे देण्यात आलेला होता। सीआयडीने या सगळ्या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र तयार करून न्यायालयामध्ये सादर केलेलं होतं आणि हा खटला अजूनही सुरू आहे। हे सगळं होत असताना दुसरीकडे छोटा राजन याचं जेव्हा प्रत्यार्पण भारतामध्ये झालेलं होतं आणि छोटा राजनच्या संदर्भातल्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या सीबीआयकडे वर्ग करण्यात येत होत्या त्यावेळेस सुरेंद्र अग्रवाल यांचं हे प्रकरण जे आहे ते सुद्धा सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेलं होतं। मात्र या प्रकरणामध्ये दोषारोपपत्रच गेल्यामुळे सीबीआयला पुढे या प्रकरणामध्ये काही करता आलेलं नाही। सीआयडीनं त्यांचा तपास पूर्ण करून हे दोषारोपपत्र जे आहे ते न्यायालयामध्ये सादर केलेलं होतं ज्याचा खटला अजूनही सुरू आहे। त्यामुळे हे अग्रवाल कुटुंब जे पुण्यातल्या पहिल्या 5 नामांकित बिल्डर्सपैकी एक ब्रह्मा बिल्डर्स या नावानं त्यांचा बांधकाम व्यवसाय चालवतं, त्यांचे हॉटेल्सचे व्यवसाय आहेत, रेसिडेन्सी क्लब सारखे मोठे क्लब जे आहेत ते त्यांच्या मालकीचे आहेत। हजारो कोटीच्या मालमत्तेवरून हा वाद जो आहे तो या 2 भावांमध्ये साधारणपणे 20 वर्षापूर्वी सुरू झालेला होता आणि त्याचं पर्यवसन या सुरेंद्र अग्रवाल यांनी थेट छोटा राजांचा सहकारी असलेला विजय तांबट याच्यापर्यंत दुबईत जाऊन भेट घेऊन सुपारी देण्यापर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं। त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांसाठी म्हणजे अग्रवाल कुटुंब पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेत असं नाही, तर त्यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन हे 2007 सालीच समोर आलेले होते। या सगळ्या प्रकरणानंतर आता पुन्हा हिट अँड रन प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल यांचा नातू जो आहे तो नातू अल्पवयीन आरोपी आहे आणि त्यानं 2 जणांचा बळी घेतल्यानंतर हेच सुरेंद्र अग्रवाल हे तातडीनं या आपल्या नातवाला जामीन देण्यासाठी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर झालेले होते, बाल हक्क न्यायालयासमोर हजर झालेले होते। त्यांनीच तो जामीन दिला। काल दिवसभरही जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा सुरेंद्र अग्रवाल हे तिथे बाल हक्क न्यायालयामध्ये बसून होते। दुसरीकडे मुलगा विशाल अग्रवाल याला अटक झाली आहे, त्याला 3 दिवसांची। अगदी बरोबर। आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। याचे सगळे अपडेट्स वैभव तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।